तयार झाली आपली बीटाची इडली आणि सोबत आहे बीट घालून केलेली ओल्या नारळाची चटणी. चवीला खूप छान लागते. नक्की करून बघा, पौष्टिक आहे, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण संडे स्पेशल नाश्ता बनवणार आहोत, बीटाची इडली. तर इकडे मी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ 2 वाटी डाळ होती आणि 4 वाटी तांदूळ मी घेतले होते. ते काल मी भिजत ठेवलेले दुपारी, संध्याकाळी वाटले नाही बघा, रात्रभर भरमट करायला ठेवले होते. तर आता आपलं हे अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे. इडली डोश्याचं पीठ कसं बनवायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मी ते सांगितलेलं नाही आहे. तर आता आपण बीटाची इडली बनवणार आहोत. तर इकडे मी एक बीट आहे, त्याचं साल काढून घेतले. आपण आता तो खिसून घेऊया. इकडे मी बीट खिसून घेतलेलं आहे. आता आपण बीट घालून घेऊया. अर्धाच बीट घालायचं, कारण कलर छान येतो आणि चवही छान लागते. घातलेलं आहे. आता आपण घालूया चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेऊया. आणि इकडे मी थोडंसं असं पीठ काढून ठेवलेलं आहे. याचं मी ग्रीन चटणीचा इडली बनवणार आहे, मसाला इडली. अर्धा चमचा सोडा घालूया, खाण्याचा सोडा. इडली फुलायला मदत होते. चांगलं मिक्स करूया आणि फेटून घेऊया. इकडे इडलीच्या पिठाला मी छान फेटून घेतलेलं आहे. आता आपण इडली पात्रात घालूया आणि इडली बनवून घेऊया. इडली पात्राला इकडे मी तेल लावून घेतलेलं आहे. आपण एक एक चमचा बॅटर सोडूया आणि वाफवून घेऊया. आता आपण सगळ्या इडल्या ठेवून देऊया. झाकण ठेवून आपण 20 मिनिटं शिजवून घेऊया. आता आपण इडली तयार झाली का बघूया. हे बघा, आपली इडली तयार झालेली आहे. पण बीटाचा जो गुलाबी कलर होता ना, तो थोडासा फिक्का झालेला आहे. आता मी खाली काढून घेते.